नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी सौ सुनीता दानवट. आज आपण द्वितीय वर्ष BEdच्या अभ्यासक्रमातील CPS 3 and 4 करिक्युलम अँड पेडागॉगिक स्टडीज मॅथमॅटिक्स म्हणजेच अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्रीय अभ्यास गणित या विषयामधील जे दुसरे युनिट आहे, अप्रोचेस मेथड्स अँड मॉडेल्स ऑफ टीचिंग मॅथमॅटिक्स म्हणजेच गणित अध्यापन गणित अध्यापनाचे उपागम पद्धती आणि प्रतिमान या युनिटमधील जो दुसरा पार्ट आहे, ज्यामध्ये गणित अध्यापनाच्या विविध पद्धती दिलेल्या आहेत. ब्लेंडेड लर्निंग म्हणजेच जोड किंवा संमिश्र अध्ययन. एकच मिनिट, मी फक्त स्क्रीन शेअर करते तुमच्या समोर. बघा, इथे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतींची नावं दिसत आहेत. ब्लेंडेड लर्निंग म्हणजेच जोड किंवा संमिश्र अध्ययन. अनालिटिक अँड सिंथेटिक मेथड म्हणजेच पृथक्करण संयोजन पद्धती. एक्सपेरिमेंटल मेथड म्हणजेच प्रायोगिक पद्धती किंवा ज्याला कृती पद्धती असंही म्हणतात. आणि ह्युरिस्टिक मेथड म्हणजे स्वयंशोधन पद्धती. गणित अध्यापनाच्या या ज्या विविध पद्धती आहेत, या पद्धतींपैकी प्रायोगिक पद्धती गणिताच्या अध्यापनामध्ये कशी वापरली जाते हे आज आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण प्रायोगिक पद्धती म्हणजे काय हे जाणून घेऊ. विद्यार्थ्यांनी स्वतः प्रत्यक्ष कृती करून, प्रयोग करून, प्रत्यक्ष अनुभव घेऊन निरीक्षण करावयाचे आणि त्यातून मिळणाऱ्या निष्कर्षांची योग्य नोंद करून ठेवायची. आणि या सर्वांच्या सहाय्याने गणितातील विविध तत्वे, नियम किंवा सूत्रे स्वतः शोधून काढण्याच्या पद्धतीला प्रायोगिक पद्धती असं म्हणतात. या पद्धतीमध्ये जॉन ड्यूईच्या कृतीद्वारा शिक्षण या तत्वाने विद्यार्थ्यांचे अध्ययन घडते. या पद्धतीमध्ये विद्यार्थी क्रीडन पद्धतीने अध्ययन करतो. ही पद्धती चुका आणि शिका या मानसशास्त्रीय सिद्धांतावर आधारलेली आहे. त्याचप्रमाणे ही पद्धती विद्यार्थी केंद्रित आहे किंवा विद्यार्थी प्रधान असल्यामुळे विद्यार्थी या पद्धतीमध्ये स्वयं अध्ययनाने संकल्पना समजून घेतो आणि त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. तर या प्रायोगिक पद्धतीचं स्वरूप नेमकी कसं असतं हे आता आपण जाणून घेऊया. प्रायोगिक पद्धतीमध्ये विद्यार्थी स्वतः कृती करतात, स्वतः निरीक्षण करतात, निरीक्षण करून नोंदी घेतात, स्वतः अनुभव घेतात, सूत्र, नियम, तत्व हे सगळं स्वतः विकसित करतात आणि गणितातील नियमांची किंवा तत्वांची पडताळणी करतात. या पद्धतीमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना कृती किंवा प्रयोग करण्यायोग्य एखादी समस्या देतात आणि विद्यार्थी प्रत्यक्ष प्रयोग करून किंवा कृतीद्वारे त्या समस्या सोडवतात. ही एक मानसशास्त्रीय पद्धत आहे असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही, कारण या पद्धतीमध्ये निरीक्षणातून किंवा कृतीतून शिक्षण घडतं. त्याचप्रमाणे प्रत्यक्षातून अप्रत्यक्षाकडे या मानसशास्त्रीय तत्वांवर ही पद्धत आधारलेली आहे आणि म्हणून ही एक मानसशास्त्रीय पद्धत आहे असंही आपण म्हणू शकतो. या पद्धतीचा उपयोग फक्त वर्गातच होत नाही, तर वर्गाबाहेर किंवा क्रीडांगणावर सुद्धा या पद्धतीचा उपयोग आपण करून घेऊ शकतो. आता या प्रायोगिक पद्धतीमध्ये आपली म्हणजेच शिक्षकांची भूमिका नक्की काय आहे हे आपण समजून घेऊया. तर जो घटक आपल्याला प्रायोगिक पद्धतीने शिकवायचा आहे, त्यासाठी जी काही साधनं लागतात किंवा जे काही साहित्य लागतं, हे साहित्य शिक्षकांनी पाठाच्या आधीच तयार करून ठेवण्याचं पूर्वनियोजन करायला पाहिजे. जेव्हा विद्यार्थी प्रत्यक्ष कृती करतात, तेव्हा कृती करत असताना विद्यार्थ्यांना ज्या काही अडचणी येतात, त्या अडचणींचं शिक्षकांनी निराकरण करावं आणि विद्यार्थ्यांना योग्य मार्गस्थ करावं. प्रत्यक्ष कृती कशी करायची याबद्दल शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. ज्यावेळेस विद्यार्थी प्रयोग किंवा कृती करत असतात,
त्यावेळेस ते योग्य मार्गाने वाटचाल करत आहेत की नाही याचंही निरीक्षण शिक्षकांनी करावं. विद्यार्थी कृती करत असताना त्यांना मधून मधून प्रश्न विचारावे आणि आवश्यक त्या सूचना त्यांना द्याव्यात आणि त्यांना कृती करण्यासाठी प्रेरणा द्यावी. जर कृती करताना विद्यार्थी काही चुकले तर त्यांना न रागवता योग्य सुधारणा करावी आणि अंतिम उद्दिष्ट प्राप्तीसाठी विद्यार्थ्यांना मदत करावी. जेव्हा प्रत्यक्ष पाठाला सुरुवात केली जाते तेव्हा पाठाला सुरुवात झाल्यानंतर ज्या काही महत्वाच्या नोंदी आहेत त्या शिक्षकांनी फलकावर लिहाव्या आणि विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून त्यांच्याकडून निष्कर्ष काढून घ्यावा. विद्या विद्यार्थ्यांचं जे पूर्वज्ञान आहे ते सुद्धा शिक्षकांनी जाणून घेतलं पाहिजे आणि त्यानुसार शिक्षकांनी त्यांना प्रश्न विचारले पाहिजे. या पद्धतीमध्ये शिक्षकाची भूमिका ही मित्र, मार्गदर्शक आणि सल्लागाराची असते. ही पद्धत जसं मी तुम्हाला सांगितलं की वर्गामध्ये गणितातील विविध प्रकारच्या संकल्पना स्पष्ट करण्यासाठी वापरता येते. तर गणितातले कुठले कुठले घटक आपण या पद्धतीने शिकू शकतो हे आता आपण समजून घेऊया. गणितामध्ये आपण जमा खर्च, नफा तोटा, विविध प्रकारची विस्तार सूत्रे, समरूपता, एकरूपता, घनफळ या सगळ्या घटकांचं आपण प्रायोगिक पद्धतीने अध्यापन करू शकतो. भूमितीमध्ये तर या पद्धतीचा खूपच छान पद्धतीने आपण उपयोग करून घेऊ शकतो. कोणकोणते घटक आपण भूमितीमध्ये शिकवू शकतो या पद्धतीने? तर आयताचं आणि चौरसाचं क्षेत्रफळ, समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ, समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ, वर्तुळाचं क्षेत्रफळ, पायथागोरसचे प्रमेय, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 अंश असते हे प्रमेय, वर्तुळाचा परिघ आणि व्यास यातील संबंध, त्रिकोणाचे विविध प्रकार, समलंब चौकोनाचे गुणधर्म, वर्तुळाचे गुणधर्म इत्यादी भूमितीमधले घटकही आपण या पद्धतीने छान प्रकारे विद्यार्थ्यांना समजून सांगू शकतो. त्याशिवाय भूमितीतील ज्या भौमितिक रचना असतात, उदाहरणार्थ त्रिकोण रचना असेल किंवा चौकोन रचना असेल, त्रिकोणास परिवर्तुळ काढण्याची रचना, त्रिकोणास अंतर्वर्तुळ काढण्याची रचना, या सगळ्या रचना सुद्धा प्रायोगिक पद्धतीने आपण शिकवू शकतो. जसं आधी मी तुम्हाला सांगितलं की वर्गाबाहेर सुद्धा आपण या पद्धतीचा उपयोग करू शकतो. तो कोणकोणत्या प्रकारात करू शकतो किंवा कुठल्या घटकांसाठी करू शकतो हे आता आपण बघूया. बघा, वर्गाबाहेर प्रायोगिक पद्धतीचा उपयोग आपण वर्तुळाचे भाग, समांतर रेषा, समांतर रेषांमधील लंबांतर, विविध घनाकृती, त्रिकोणमितीच्या बाबतच्या मूलभूत संकल्पना यांसारख्या भूमितीतील संकल्पना समजून देण्यासाठी आपल्याला वर्गाबाहेर सुद्धा प्रायोगिक पद्धतीचा वापर करता येतो. विद्यार्थ्यांना आपण खेळाच्या मैदानावर नेऊन खेळाच्या मैदानाचं क्षेत्रफळ कसं काढायचं हे सुद्धा आपण प्रायोगिक पद्धतीने सांगू शकतो. जर वर्तुळाकार मैदान असेल तर आपण त्या ठिकाणी वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र तिथे कसं वापरता येईल किंवा आयताकृती मैदान असेल तर मग त्या मैदानाची लांबी कोणती, रुंदी कोणती, ती कशी मोजायची, मग आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आणि त्यावरून आपण त्या मैदानाचं क्षेत्रफळ काढू शकतो. जर चौरसाकृती मैदान असेल तर मग त्या चौरसाची म्हणजेच त्या मैदानाची बाजू किती आहे हे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मोजायला सांगून मग चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे तर बाजूचा वर्ग, मग बाजू किती आहे त्या बाजूचा वर्ग किती येईल आणि त्यावरून त्या मैदानाचं क्षेत्रफळ किती येईल अशा पद्धतीने आपण प्रत्यक्ष क्रीडांगणावर जाऊन खेळाच्या मैदानाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रायोगिक पद्धतीने अध्यापन करू शकतो. याशिवाय पोस्टाचे व्यवहार असतील, बँकेचे व्यवहार असतील, ते विद्यार्थ्यांना समजून सांगायचे असतील तर आपण प्रत्यक्ष पोस्टामध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणे किंवा बँकेमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणे आणि तिथे व्यवहार कसे चालतात हे आपण प्रायोगिक पद्धतीने विद्यार्थ्यांना समजून सांगू शकतो. तर
प्रायोगिक पद्धतीची सगळी माहिती आतापर्यंत बघितलेली आहे की प्रायोगिक पद्धती म्हणजे काय, किंवा शिक्षकाची भूमिका त्यामध्ये काय आहे, प्रायोगिक पद्धतीचं स्वरूप काय आहे, किंवा प्रायोगिक पद्धतीमध्ये आपण कोणकोणते घटक शिकवू शकतो, हे आपण सविस्तर पाहिलेलं आहे. आता मी तुम्हाला प्रायोगिक पद्धतीने एक भूमितीमधलं एक जे प्रमेय आहे, की आपल्याला सगळ्यांना हे प्रमेय खूप चांगलं माहिती आहे की त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. तर हे प्रमेय आता प्रायोगिक पद्धतीने विद्यार्थ्यांना कसं समजून सांगता येईल हे आपण पाहणार आहोत. तर यासाठी आपल्याला जे काही आवश्यक साहित्य लागणार आहे ते साहित्य आपण आधी विद्यार्थ्यांना तयार ठेवायला सांगायचं. हे साहित्य आपल्याला काय काय लागणार आहे, तर मी तुम्हाला त्या साहित्याची ओळख करून देते, थोडक्यात तोंडी सांगते आणि नंतर साहित्य दाखवते. पण तर आपल्याला एखादा कार्डबोर्ड किंवा माउंट बोर्ड जो असतो, कडक असा पुठ्ठा, किंवा साधा एखादा पुठ्ठा, कडक पुठ्ठा आपल्याला लागणार आहे. त्यानंतर आपल्याला कात्री, फेविकॉल, रंग, कोनमापक यासारखं साहित्य आपल्याला या कृतीसाठी किंवा या प्रयोगासाठी लागणार आहे. तर हे सगळं साहित्य विद्यार्थ्यांना आपण आधीच तयार ठेवायला सांगायचं. रंगीत खडू असतील, पेस्टल कलर असतील, किंवा स्केच पेन असतील, किंवा वॉटर कलर असतील, हे सगळं विद्यार्थ्यांना आधीच तयार ठेवायला सांगायचं. आता प्रत्यक्ष कृती करण्यापूर्वी विद्यार्थ्यांचं पूर्वज्ञान काय आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे. तर ही जी कृती किंवा हे जे प्रमेय आपण विद्यार्थ्यांना प्रायोगिक पद्धतीने शिकवणार आहोत, त्यासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक पूर्वज्ञान काय आहे, तर एकतर विद्यार्थ्यांना त्रिकोण ही आकृती माहिती असली पाहिजे. त्रिकोणाचे शिरोबिंदू, त्रिकोणाच्या बाजू, त्रिकोणाचे अंतरकोन या सगळ्यांविषयी विद्यार्थ्यांना माहिती असणं आवश्यक आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना वर्तुळाच्या मापांची बेरीज ही 360 अंश असते, किंवा अर्धवर्तुळाचे माप हे 180 अंश असतं. वर्तुळाच्या मापाची बेरीज नाही म्हणू शकत आपण, वर्तुळाचं माप 360 अंश असतं किंवा अर्धवर्तुळाचं माप 180 अंश असतं. हे पूर्वज्ञान विद्यार्थ्यांना असणं आवश्यक आहे. तर ह्या सगळ्या पूर्वज्ञानाची आधी आपण प्रस्तावनेमध्ये थोडीशी माहिती करून घ्यायची विद्यार्थ्यांकडून, आणि मग नंतर प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना सगळं साहित्य तयार ठेवायला सांगायचं आणि मग प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करायची. तर बघूया आपण आता या कृतीसाठी आपण कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रश्न विचारू शकतो किंवा मार्गदर्शन करू शकतो हे आपण आता बघूया. तर मी थोडासा कॅमेरा सेट करते. ठीक आहे. तर मला असं वाटतं की तुम्हाला हे जे उपकरण किंवा हे जे मॉडेल केलेलं आहे हे व्यवस्थित दिसत असेल. तर यामध्ये मी काय केलेलं आहे हे विद्यार्थ्यांना सूचना आपण सांगायच्या. तर या कृतीमध्ये काय करायचं, विद्यार्थ्यांना अशा प्रकारचा एक कडक पुठ्ठा घ्यायला सांगायचा. त्याच्यानंतर अशा सारख्या रुंदीच्या आणि सारख्या आकाराच्या अशा 3 पट्ट्या विद्यार्थ्यांना कापून घ्यायला सांगायच्या. त्यासाठी त्यांनी असा रंगीत कार्डशीटचा पेपर वापरला तरी चालेल, किंवा लाकडी पट्ट्या वापरल्या तरी चालतील, किंवा त्यांनी पांढरा पेपर वापरून त्याला असं त्यांच्या आवडीचा रंग दिला तरी चालेल. तर अशा प्रकारच्या या 3 पट्ट्या विद्यार्थ्यांनी तयार करायच्या आहेत. आणि या पट्ट्या तयार केल्यानंतर पुढची सूचना आपण विद्यार्थ्यांना सांगायची आहे की तुमच्याकडे असलेल्या कार्डबोर्डवर या 3ही पट्ट्या अशा प्रकारे चिकटवा की त्यामुळे त्रिकोणाची आकृती तयार होईल. मग विद्यार्थ्यांनी ह्या पट्ट्या चिकटवल्यानंतर आता ही आकृती कसली तयार झालेली आहे असा प्रश्न विद्यार्थ्यांना विचारायचा. मग विद्यार्थी सांगतील की हा एक त्रिकोण तयार झालेला आहे. मग या त्रिकोणाला एखादं नाव द्यायला पाहिजे. मग विद्यार्थ्यांना सांगायचं की तुमच्या आवडीचं तुम्ही कोणतंही नाव त्रिकोणाला देऊ शकता. या ठिकाणी मी त्रिकोणाला ABC असं नाव दिलेलं आहे. मग विद्यार्थी त्यांच्या आवडीचं नाव देतील, कोणी PQR देईल, कोणी LMN देईल. तर ही नावं दिल्यानंतर
पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांना विचारायचा की या त्रिकोणाचे अंतर्कोन कोणकोणते आहेत. मग विद्यार्थी किंवा सुरुवातीला त्रिकोणाचे शिरोबिंदू विचारा. मग विद्यार्थी सांगतील बिंदू ए, बिंदू बी आणि बिंदू सी हे त्रिकोणाचे 3 शिरोबिंदू आहेत. मग या त्रिकोणाचे अंतर्कोन, त्रिकोणाला किती कोण आहे? विद्यार्थी सांगतील 3 कोण आहेत. कोणकोणते कोण आहेत? मग विद्यार्थी सांगतील कोण ए, कोण बी आणि कोण सी, किंवा पूर्ण नाव सांगतील कोण बी ए सी, कोण ए बी सी आणि कोण ए सी बी. मग आता पुढची कृती विद्यार्थ्यांना सांगायची की हा कोण ए जो आहे तो कोनमापकाने मोज. विद्यार्थी तो कोण मोजतील. मग तो कोण मोजल्यानंतर त्यांना पुढची कृती अशी सांगायची की तुमच्याकडे असलेल्या प्लेन कार्डशीट पेपरवर या मापाचा कोन पट्टी, पेन्सिल आणि कोनमापकाच्या साहाय्याने काढून घे. आता उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याचा हा कोन आला 80 अंश मापाचा. मग त्याला 80 अंशाचा कोन हा कागदावर काढायला सांगायचा. त्यानंतर तो कोन व्यवस्थित कात्रीच्या साहाय्याने कापायला सांगायचा. आता हा कोन कापल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना त्या कोनाच्या अशा पद्धतीने एक त्यांना तो कट केलेला त्यांना कोनाचा तुकडा मिळेल. मग हा त्यांना थोडा आकर्षक दिसण्यासाठी किंवा पटकन कळण्यासाठी त्यांच्या आवडीच्या रंगात रंगवायला. आता ज्या पद्धतीने तुम्ही कोन ए कट करून घेतलेला आहे त्याचप्रमाणे तुम्ही हा कोन बी मोजा. समजा एखाद्या विद्यार्थ्याने कोन मोजला, त्याचं कोनाचं माप आलं 65 अंश. आता जशी तुम्ही पहिली कृती केली त्याच पद्धतीने आता हा 65 अंशाचा जो कोन आहे त्याचं पेपर कटिंग करून घ्या. त्यावेळेस विद्यार्थ्यांना एक सूचना सांगायची की जो पहिला कोन तुम्ही कापलेला आहे त्याच्यासाठी तुम्ही ही जी त्रिज्या घेतलेली आहे, ही वर्तुळपातळीची जी त्रिज्या आहे तेवढेच माप आता इथून पुढे प्रत्येक कोणासाठी घ्यायचे. म्हणजे हे अंतर सेम घ्यायचं प्रत्येक कोणासाठी. त्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी समजा दुसरा कोन कट केला, मग या कोणाला सुद्धा त्यांना रंग द्यायला सांगा. म्हणजे त्याच्यामुळे आपलं जे विद्यार्थ्यांचं जे अध्ययन आहे ते अधिक आकर्षक होईल किंवा त्यांना त्याच्यामध्ये छान असा इंटरेस्ट वाटायला लागेल. गणित विषय त्यांना आवडायला लागेल. आता राहिला कोणता कोण? तर तिसरा कोण. मग याच प्रकारे तिसरा कोण सुद्धा त्यांना मोजून कट करून घ्यायला सांगा. आता हे तयार झालेले 3 कोण विद्यार्थ्यांना सांगायचं की बरोबर आहे त्या जागेत ते कोण बसतायत का तपासून बघा. मग विद्यार्थी इथे ठेवून बघतील त्यांच्या त्यांच्या उपकरणामध्ये की इथे कोण, हा जो पहिला कोण आहे कोण ए इथे व्यवस्थित बसलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा कोण जो आहे कोण बी, त्यांना हवं तर त्याच्यावर नंबर द्यायला सांगा. ए ला 1 नंबर किंवा त्याला नाव लिहायला सांगा ए बी सी. मी इथे नंबर दिलेले 1, 2 आणि 3. हा तिसरा कोण इथे बसवला. मग आता हे तिन्ही कोण आपण परफेक्ट मापाचे करून घेतलेले आहेत. ही विद्यार्थ्यांना खात्री करायला सांगायची की आपले कोण परफेक्ट आलेत का हे आधी तपासून बघा. आता आपल्याला काय दाखवायचंय तर ह्या तीनही कोनांच्या मापाची बेरीज असते 180 अंश. म्हणजेच हा कोन ए, कोन बी आणि कोन सी हे जर आपण एकत्र केले तर आपल्याला किती माप मिळायला पाहिजे? 180 अंश. मग त्यासाठी आपण काय करू, हे 3 कोन एकमेकांच्या शेजारी ठेवूया. समजा मी इथे कोन ए ठेवला म्हणजे पहिला कोन, कोन बी त्याच्या शेजारी जोडून ठेवला, दुसरा कोन आणि त्याच्या शेजारी हा कोन, पहिला ए कोन, दुसरा बी कोन आणि त्याच्या शेजारी हा तिसरा कोन म्हणजे आपला कोन सी ठेवला. अशा प्रकारे आपण हे तीनही कोन ठेवून घेतले. आता विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायचा की तुम्हाला ही आकृती कसली दिसते? विद्यार्थी उत्तर देतील की हे अर्धवर्तुळ आहे. मग पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांना विचारायचा की वर्तुळाचं माप किती असतं? विद्यार्थी उत्तर देतील वर्तुळाचं माप 360 अंश असतं. मग हे जर अर्धवर्तुळ आहे तर याचं माप किती असेल? विद्यार्थी उत्तर देतील की याचं माप 180 अंश असतं. पण हे अर्धवर्तुळ कोणत्या कोनांपासून बनलेलं आहे? विद्यार्थी उत्तर देतील कोन ए, कोन बी आणि कोन सी. मग पुढचा प्रश्न विचारायचा की म्हणजेच हे 3 कोन एकत्र करून आपल्याला जी काही आकृती मिळाली तिचं माप आहे 180 अंश. याचाच अर्थ या तीनही कोनांच्या मापाची बेरीज 180 अंश आहे.
तर अशा पद्धतीने आपण हे जे प्रमेय आहे, त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश असते, हे प्रमेय आपण विद्यार्थ्यांना प्रायोगिक पद्धतीने समजून सांगू शकतो. तर मला असं वाटतं की तुम्हाला ही प्रायोगिक पद्धती चांगल्या प्रकारे समजली असेल. तर आता आपण जी ही कृती बघितलेली आहे, ही कृती पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की ही पद्धती खरोखर समजायला खूप छान आहे, आकर्षक आहे. विद्यार्थ्यांना ती आवडेलही. तर मग या पद्धतीमध्ये काय काय फायदे आहेत, या पद्धतीचे फायदे काय काय आहेत, हे आता आपण जाणून घेऊया. मी फक्त स्क्रीन थोडीशी ऍडजस्ट करते. ओके. तर बघूया आपण प्रायोगिक पद्धतीचे फायदे काय काय आहेत. या पद्धतीमध्ये कृतीद्वारे शिक्षण किंवा कृतीतून शिक्षण या तत्वाने अध्ययन घडते आणि त्यामुळे गणिताचा पाया पक्का होतो. विद्यार्थ्यांच्या मनात गणिताबद्दल आवड निर्माण होण्यास मदत होते. विद्यार्थ्यांना विषयाचं आकलन चांगल्या प्रकारे होतं आणि ते स्वतः हाताने त्या कृती करतात, त्यामुळे त्यांना प्रथम हस्तज्ञान मिळतं. या पद्धतीने घेतलेलं ज्ञान हे अधिक टिकाऊ असतं. विद्यार्थी प्रत्यक्षाकडून अप्रत्यक्षाकडे किंवा मूर्ताकडून अमूर्ताकडे या अध्यापन सूत्रांचा अवलंब करून शिकत असतात. आणि म्हणून ही एक मानसशास्त्रीय पद्धती आहे, जे मी आधीही तुम्हाला सांगितलं. दैनंदिन व्यवहार, गणित यांचा समवाय या पद्धतीमध्ये साधला जातो आणि त्यामुळे गणिताची उपयुक्तता वाढते. आता याशिवाय विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला चालना मिळते. जिज्ञासा, निरीक्षण, निष्कर्ष क्षमता विकसित होतात. विद्यार्थी स्वावलंबी बनण्यास मदत होते. त्यांचा आत्मविश्वास वाढीस लागतो. या पद्धतीमध्ये उद्गामी पद्धतीचा आविष्कार दिसून येतो. विद्यार्थ्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळतो. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात सुसंवाद साधला जातो. ही पद्धती खरं तर खालच्या वर्गात गणिताचं अध्यापन करण्यासाठी योग्य आहे. सूत्र, नियम, गुणधर्म किंवा तत्व हे विद्यार्थ्यांनी स्वतःच कृती करून शोधलेलं असल्यामुळे त्यांच्या मनामध्ये कुठलीही शंका राहत नाही. इतके सगळे या पद्धतीचे फायदे असले तरी सुद्धा या पद्धतीचे काही दोष आहेत. तर प्रायोगिक पद्धतीचे दोष काय काय आहेत? तर या पद्धतीद्वारे अध्यापनास जास्त वेळ लागतो. ही अत्यंत खर्चिक पद्धती आहे, कारण साहित्य करायला वेळही द्यावा लागतो आणि पैसाही द्यावा लागतो. गणितातील सगळ्याच घटकांसाठी ही पद्धती उपयुक्त नाही. उदाहरणार्थ बिंदू, प्रतल याबाबतच्या संकल्पना या पद्धतीने स्पष्ट करता येत नाही. एकच मिनिट, थोडासा बाहेर आवाज जास्त येते. सॉरी. गणितातल्या सगळ्याच घटकांसाठी ही पद्धती उपयुक्त नाहीये. बिंदू, प्रतल यासारख्या संकल्पना आपण या पद्धतीने तितक्या चांगल्या प्रकारे सांगू शकत नाही. काही वेळा शिक्षकाच्या योग्य मार्गदर्शनाच्या अभावी ही पद्धत वेळेचा अपव्यय करणारी ठरते. काही काही वेळेस विद्यार्थी प्रत्यक्ष कृती न करता साहित्याची चाळा करत बसतात, विनाकारण वेळ वाया घालवतात. वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांना या पद्धतीने शिकवणं थोडंसं हास्यास्पद ठरेल आणि विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष पुरवणं शक्य होणार नाही. तर अशा या प्रायोगिक पद्धतीच्या काही मर्यादा जरी असल्या तरी सुद्धा, जसं आपण आधी बघितलं, हे गणितातील विविध घटक, विविध संकल्पना आपण या पद्धतीने खूप चांगल्या प्रकारे स्पष्ट करू शकतो किंवा विद्यार्थ्यांना समजून सांगू शकतो. आता जे आपण एक मी तुम्हाला मॉडेल दाखवलं, त्याच मॉडेलचा उपयोग करून आपण गणितातील आणखी एक जे प्रमेय आहे ते सुद्धा खूप छान प्रकारे विद्यार्थ्यांना सांगू शकतो. तर आपल्याकडे थोडासा वेळ आहे, तर मी तुम्हाला तेही आता सांगण्याचा प्रयत्न करते. थोडस मी स्क्रीन ऍडजस्ट करते फक्त.
ओके. तर जसं मगाशी आपण बघितलं की त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. हे प्रमेय आपण या मॉडेलच्या सहाय्याने सिद्ध केलं होतं. त्याचप्रमाणे आणखी एक प्रमेय आहे विद्यार्थ्यांसाठी की त्रिकोणाच्या बाह्यकोनाचं माप हे त्याच्या दूरस्थ अंतरकोनांच्या मापाच्या बेरजे इतकं असतं. मग हे प्रमेय जर आपल्याला सिद्ध करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला पूर्वज्ञान साहित्य तर सगळं जे मगाशी सांगितलं त्याचप्रमाणे लागणार आहे. इथे पूर्वज्ञान काय अपेक्षित आहे? तर विद्यार्थ्यांना त्रिकोणाचे बाह्यकोन सांगता येतात, अंतरकोन सांगता येतात, त्यानंतर विद्यार्थ्यांना कोन मोजता येतो. हे सगळं पूर्वज्ञान या ठिकाणी अपेक्षित आहे. आता इथे विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायचे, जसे आधी आपण विचारले होते की ही आकृती कसली आहे, आकृतीचे शिरोबिंदू कोणते, बाजू कोणते, त्यानंतर आकृतीचे कोण कोणते आहेत. विद्यार्थी उत्तर देतील. मगाशी जसं आपण हे सगळं डिटेल बघितले, आता मी हे इन शॉर्ट तुम्हाला सांगते की कोण ए, कोण बी आणि कोण सी हे त्रिकोणाचे तीन अंतरकोन आहेत. मग आता पुढचा प्रश्न इथे विचारायचा की त्रिकोणाचे बाह्य कोण तुम्हाला सांगता येतील का? तर मग विद्यार्थी काही उत्तर देतील. त्याच्यामध्ये प्रश्न विचारायचे की बिंदू ए जवळ तयार झालेले बाह्य कोण दाखवता येतील का? मग इथे विद्यार्थी दाखवतील हे दोन बाह्य कोण आहेत, किंवा त्याला आणखी नावं द्या. इथे पी, क्यू, आर असे नावं देऊन ते नावासह सांगतील हे दोन ए या ठिकाणी झालेले बाह्य कोण आहेत. सी या बी या ठिकाणी हे दोन बाह्य कोण तयार झाले, सी या ठिकाणी हे दोन बाह्य कोण तयार झालेले आहेत. मग पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांना विचारायचा की एका त्रिकोणाला किती बाह्यकोन असतात? विद्यार्थी उत्तर सांगते की एका त्रिकोणाला 6 बाह्यकोन असतात. प्रत्येक शिरोबिंदू जवळ किती बाह्यकोन असतात? प्रत्येक शिरोबिंदू जवळ 2 बाह्यकोन असतात. मग आपल्याला आता सिद्ध काय करायचंय की त्रिकोणाच्या बाह्यकोनाचं माप हे त्याच्या दूरस्थ अंतरकोनाच्या मापाच्या बेरजे इतकं असतं. मग आपण या बाह्यकोनांपैकी कुठला तरी एक बाह्यकोन बघूया. समजा हा सी कोन आहे. या सी कोनाचा इथे एक बाह्यकोन किंवा इथे एक बाह्यकोन आहे. मग समजा आपण जसं विद्यार्थ्यांना आपण आधीच्या कृतीमध्ये सांगितलं होतं त्याचप्रमाणे इथे आता त्यांच्याकडे हे तीन आंतरकोनाचे जसे कटिंग्ज आहेत तसेच बाह्यकोन. हा बाह्यकोन तुम्ही कोन मापकाच्या साह्याने मोजा आणि तेवढ्याच मापाचं पेपर कटिंग करून घ्या. तसंच हा जो कोन आहे, इथे आपण हाही गुणधर्म सांगू शकतो बघा. हा मी एक सी कोन कट केला तर डबल करण्याची गरज नाही. हे बाह्य कोन जे आहेत हे हाच कोन इथे बसेल, कारण हे परस्परांचे विरुद्ध कोन आहेत आणि विरुद्ध कोन समान मापाचे असतात. हाही गुणधर्म आपण सांगू शकतो. किंवा इथे तुम्ही बघू शकता की हा आपला जो कोन सी आहे मगाशी आपण घेतला होता तो, हा कोन सी आणि हा हे एकमेकांचे बाह्य कोन आहेत. तर ते बरोबर या ठिकाणी जुळतात. मग जसं आता त्यांनी समजा हा सी कोन तयार करून घेतला, पेपर कटिंग करून घेतलं समजा. आता आधीच्या कृतीमध्ये आपण कोण अंतरकोन तयार केलेलेच आहे. मग आता त्यांना प्रश्न विचारायचं की कोण सी जो आहे किंवा हा जो तिसरा कोण आहे याचे दूरस्थ अंतरकोन कोणते आहे? दूरस्थ म्हणजे दूरचे. आता हा पण एक अंतरकोन आहे पण हा जवळचा, हा सोडून द्यायचा. मग राहिले कोणते? हा कोण ए आणि कोण बी किंवा पहिला कोण आणि दुसरा कोण हे त्याचे दूरस्थ अंतरकोन आहे. मग आपल्याला काय दाखवायचंय की या बाह्य कोनाचं माप या दूरस्थ अंतरकोनाच्या मापाच्या बेरजे इतकं असतं. मग आपल्याकडे आधीच्या कृतीमधले कोण आहेत? हा एक कोण आपल्याकडे आहे बी कोण म्हणजेच आपला 2 नंबरचा कोण आणि ए कोण म्हणजेच आपला 1 नंबरचा कोण. आपल्याला आता असं दाखवायचंय की या दोन कोणांच्या मापांची बेरीज या बाह्य कोणा इतकी असते. म्हणजेच हे दोन कोण जर आपण एकत्र केले तर या दोन कोणांमुळे जो कोण मिळतो त्याचं माप हे बरोबर या बाह्य कोणाच्या मापा इतकं असणार आहे. बघूया आपण ते तंतोतंत जुळतायत का. मी हे कोण एकमेकांवर ठेवून तुम्हाला दाखवते. आणि कोण कापत असताना त्यांना ही सूचना द्यायची की आंतरकोनासाठी तुम्ही जी त्रिज्या घेतलेली होती वर्तुळ पाकळीची तीच त्रिज्या बाह्य कोनासाठी सुद्धा घ्यायची आहे. बघा मग आता इथे जर आपण बघितलं तर हे कोण एकमेकांवर ठेवल्यानंतर ते अशा प्रकारे तंतोतंत जुळतात. किंवा आपण असंही दाखवू शकतो की हा जो कोण आहे 2 नंबरचा आणि हा 1 नंबरचा कोण हे जर आपण इथे ठेवले
तरी सुद्धा ते तिथे परफेक्ट बसतील, म्हणजे त्या दोन कोणांची बेरीज ही बरोबर या बाह्य कोणा इतकी आहे असं आपण सांगू शकतो. तसंच तुम्ही या कोणासाठी दाखवू शकता, या कोणासाठी दाखवू शकता, किंवा जसं मगाशी मी सांगितलं की विरुद्ध कोण समान मापाचे असतात. मग हा कोण ए बघा इथे, याचा विरुद्ध कोण कोणता आहे, हा कोण आहे, हा गुणधर्म हा परफेक्ट बसतो इथं, हाही सांगू शकतो. किंवा अजून एक गुणधर्म आपण सांगू शकतो की त्रिकोणाचा अंतर्कोन आणि बाह्यकोन हे परस्परांचे पूरक कोण असतात. मग समजा कोण हा तिसरा कोण आपण घेतला बाह्य कोण, आणि त्याचा अंतर्कोन हा कोण, हे परस्परांचे पूरक कोण असतात. म्हणजेच त्यांच्या मापांची बेरीज किती यायला पाहिजे. पूरक कोण म्हणजे काय हे विद्यार्थ्यांना माहिती असणं आवश्यक आहे. पूरक कोणाचे मापांची बेरीज किती असते हे पूर्वज्ञान विद्यार्थ्यांना असणं आवश्यक आहे. मग एक आंतरकोन आणि त्याचा बाह्यकोन जर आपण घेतला आणि ते जर आपण असे ठेवले, त्यांची बेरीज केली, तर बरोबर आपल्याला इथे काय मिळतं, एक अर्धवर्तुळ मिळतं. इथे मी बाह्यकोन मुद्दाम हिरव्या रंगाने दाखवले, आंतरकोन लाल रंगाने दाखवले की जेणेकरून तो फरक विद्यार्थ्यांच्या लक्षात येईल. मग हे बरोबर अर्धवर्तुळ झालंय, म्हणजे याची बेरीज आपल्याला दोन कोण अर्धवर्तुळाचं माप 180 अंश असतं आणि म्हणून या दोन कोणांच्या मापाची बेरीज ही 180 अंश आहे. याचाच अर्थ त्रिकोणाचा अंतर्कोन आणि बाह्यकोन हे परस्परांचे पूरक कोण आहेत. हाही गुणधर्म आपण या प्रायोगिक पद्धतीने सांगू शकतो. तर अशा प्रकारे आपण गणितातील विविध घटक जे आहेत ते प्रायोगिक पद्धतीने विद्यार्थ्यांना स्पष्ट करू शकतो. तर मला असं वाटतं की तुम्हाला आजचा हा घटक व्यवस्थित समजला असेल. या पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी आपल्या अध्यापनामध्ये प्रायोगिक पद्धतीचा उपयोग करा. आपला आजचा जो लेसन आहे तो आपण इथेच थांबूया. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद.